तर काय करा शेतकऱ्याला म्हणा की आपला आता पाऊस राहणार आहे दक्षिण महाराष्ट्र म्हणजे जिल्ह्याचं सांगायचं झालं तर म्हणजे 20 पासून ते 28 तारखेपर्यंत 28 एप्रिल पर्यंत. 20 ते 28 एप्रिल दरम्यान हो हो नांदेड, परभणी, हिंगोली, हो तसेच लातूर, उस्मानाबाद, सातारा, सांगली, हो हो कोल्हापूर आणि त्याच्यानंतर तेलंगणा, आंध्र प्रदेश आणि तसेच इकडं नगर बीड जालन्यापर्यंत. इकडं विदर्भात साहेब तिकडे नाही जास्त एवढा. नाही का? तिकडं समज आता म्हणजे वातावरण कमी झालं सर असं. हो कमी आहे. आता हे पाऊस इकडल्या पट्ट्यात पडणार आहे. कोणतं? सुरुवात करतो इकडं कोल्हापूर, सांगली, सातारा, हो हो नगर, पुणेपर्यंत. इकडं सोलापूर, बीड, त्याच्यानंतर लातूर, परभणी, हो हो नांदेड, हिंगोली आणि तसेच यवतमाळ. आणि समज इकडे साहेब मध्य महाराष्ट्र मराठवाड्यामध्ये. याच्यापर्यंत आहे थोडं संभाजीनगरच्या अर्ध्या भागात येईल समजा. हो का? काही जास्त गारपीट वगैरे? नाही पाऊसच पडणार आहे इकडं. हो का? तेच म्हणलं नाही आता सध्या तरी ढगाळ वातावरण. दक्षिण भागात पडणार महाराष्ट्राचा दक्षिण असा पट्टा मी सांगितलं ना. हो ना. हा. उष्णता खूप तेज आहे साहेब. टेम्परेचर खूप हाय आहे, जवळपास आता 38 ते 40 डिग्री. आज रात्री सुद्धा आहे ना. आज रात्री बघा ना तुम्ही ना मध्यरात्री आजच संतूर, सोलापूर, लातूर, सोलापूर, इकडं नांदेड, परभणी जिल्ह्यात हो ना. आणि यवतमाळकडं चांगले विजा पाऊस दिसेल तुम्हाला. हा म्हणजे सकाळून थोडं वातावरण क्लिअर वाटतं, परंतु 2 दिवस इकडे येईन 2 दिवस तिकडे जाईल असं आदलत बदलत. हा भाग बदलत समज. हो सर्व दूर नाही पण एक पावसाचा एक काही भागात पडून जाईल. हो ना. नाही तेच म्हणलं, कारण की मागेल तुमच्या मेन चॅनलवरती पण व्हिडिओ येऊन आता बरेच दिवस झाले म्हणलं, 4 ते 5 दिवसापासून आला नाही अंदाज. आणि हो ना. तर लोकांना बरीच आवश्यकता, कारण की काही जे समज कांदा उत्पादक शेतकरी, हळद उत्पादक शेतकरी त्यांना थोडक्यात